प्रीतिकथामध्ये आपले स्वागत आहे. कॉलेज पिक्चर कॉफी मागील भागावरून पुढे. माधवी जीवाच्या आकांताने त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करीत होती, पण त्यात तिला यश मिळत नव्हते. तिच्या सुटण्याचा केविलवाणा प्रयत्न बघून ते तिचे माऊली हसत होते. त्यांच्या डोळ्यात वासना स्पष्ट दिसत होती. सोडा तिला. अचानक एक खणखणीत आवाज त्यांच्या कानी पडला. त्या आवाजाने ती देखील चमकले. त्यांनी मागे वळून पाहिले आणि त्यांच्याबरोबर माधवीने पण आपल्याला वाचवायला कोण आलं ते पाहिले. तिच्या डोळ्यावरून विश्वास बसत नव्हता. तो शशांक होता. कमरेवर हात ठेवून तो उभा होता. त्याला एकट्याला बघून ते मवाली काहीसे बेफिकर झाले. ए हिरो, जा, आपले काम कर, नाहीतर फुकटचा मार खाशील. तिघातील एक जण दात ओठ खात म्हणाला. पोरगी समजलं काय मला? हसून शशांकने विचारले. आता ते तिघे पण चिडले. उगाच थांबण्यात अर्थ नव्हता. आणखीन कोणी आले तर हातची शिकार जायची भीती होती. त्यांच्यातील एकाने दोघांना खून केली तसे ते दोघं माधवीला सोडून पुढे निघाले. तिसऱ्याचे अजून पण माधवीला घट्ट पकडून ठेवले होते. दोघे शशांकच्या दिशेने पुढे सरकल्यावर माधवीच्या पोटात गोळा आला. भांडणे, मारामाऱ्या हा काही शशांकचा प्रांत नव्हता. आज आपल्यासाठी मार खावा लागणार बिचाऱ्याला. अचानक शशांक एक पाऊल मागे सरकला आणि त्या दोघांना वाटले की तो घाबरला, पण तो एका पवित्र आहे हे माधवीच्या बरोबर लक्षात आहे. एक जण ओरडून शशांकवर धावून गेला, पण काहीतरी चुकले हे अचानक हवेत उडून दणकावून रस्त्यावर आपटल्यावरच त्याच्या लक्षात आले. त्याची कंबर आणि पाठ चांगलीच सडकून निघाली होती. आपल्या साथीदारांची पहिल्याच फटक्यात ही अवस्था बघून दुसरा हबकला. आता तो शशांकला हलक्यात घेत नव्हता. सावकाश त्याच्या जवळ जात त्याने अचानक आपल्या पायाची एक किक शशांकवर फेकली. काहीसा बाजूला होत शशांकने त्याला हलकासा धक्का दिला. त्यामुळे आधीच किक मारण्याच्या नादात त्याचा तोल गेला होता. शशांकने दिलेला धक्का त्यामुळे तो भेरकांडात बाजूच्या भिंतीवर आदळला. नाक आणि तोंड फुटले. आता पुढे मारामारी करायला त्याच्यात ताकदच नव्हती. आपल्या दोन्ही साथीदारांचे हाल बघून पुढे काय करावे म्हणून तिसऱ्याने एकदा माधवीकडे आणि एकदा शशांककडे बघितले. तू पण आजमावून बघ. देवा शपथ अजिबात इथून हलणार नाही जोपर्यंत तुझी पण हालत त्या दोघांसारखीच होत नाही. माधवी शशांकच्या कारणाने बेहद खुश होती. त्यामुळे आपण काय बोलते त्याची तिला भानच नव्हते. पण तिच्या त्या जळजळीत बोलण्याने तिसरा पटून उठला. रागाने तिचा हात जोरात झटकून तो शशांककडे वळला. अरे मला काय ताकद दाखवतो आहेस? तुझ्यात काय मर्दुमुकी आहे त्याला दाखव. शशांक सोडू नको ह्याला, माधवी त्याला अजून भडकवीत म्हणाली. आता तिसरा सावकाश शशांकच्या समोर आला. त्याच्या दुबळ्या बाजू कोणत्या ह्याचा तो विचार करत होता. पण बिचाऱ्याला काय माहिती की आपण नॅशनल तायक्वान चॅम्पियन समोर आहोत. काही क्षण त्याची वाट बघून शशांक पण वैतागला. आता काय रात्रभर वाट बघत राहणार आहेस का? ये कशाला तू ये, तो शशांकला म्हणाला. आणि त्या अवस्थेत पण शशांक हसू लागला. बरं मीच येतो म्हणून शशांक पुढे सरसावला. आणि पुढच्या 2-3 मिनिटात त्याने त्याची अगदी शस्त्रशिस्त धुलाई केली. अगदी अशी की त्याच्या किमान 2-3 बरगड्या तुटल्या होत्या. गुडघ्याच्या वाटीला मार लागला होता. त्यामुळे स्वतःच्या पायावर चालणे तर सोडा, पण जागेवर उभे राहणेही त्याला शक्य नव्हते. तिथे घाबरून त्याच्याकडेच बघत होते. त्याने तिघांवर नजर टाकत पोलिसांना फोन लावला. काही मिनिटात पोलीस येणार होते. चल तुला घरी सोडतो. तिच्या हाताला पकडत शशांकने तिला आपल्या बरोबर घेतले. त्याचा स्पर्श झाला तसं तिच्या शरीरात वीज खेळू लागली. हे काय होते? बाईकजवळ पोहोचल्यावर त्याने विचारले. अरे आज मला कॉलेजमध्ये उशीर झाला, घरी निघाले. ते नाही विचारत आहे मी. जा देवा शपथ अजिबात इथून हलणार नाही वगैरे त्याबद्दल विचारतोय मी. मी चांगलाच रागावत होतो. होय ते तसेच बघून तोंडातून निघून गेले. तुला कधी अक्कल येणार आहे? कॉलेजमध्ये पण तेच आणि आता रस्त्यावर पण तेच. कधीतरी खूप मोठ्या संकटात सापडशील. नशीब की आज मी पण उशिरा निघालो म्हणून वेळेवर पोहोचलो, नाहीतर काय झाले असते कळतंय का तुला? तिने शरमेने मान खाली घातली. चल बस तुला घरी सोडतो, त्याने बाईकवर बसत म्हटले. ह्याला आपले घर कुठे माहीत आहे? आता आहेस तर मस्त फिरवतो, त्याला घरी नेऊ असा विचार तिच्या मनात आला. तेवढ्यातच त्याचा जास्त सहवास आपल्याला मिळेल अशी साधी सरळ कल्पना मनी धरून ती बाईकवर बसली. हिंदू कॉलनीत राहतेस ना तू? त्याने बाईक स्टार्ट करत विचारले. ह्याला कसे माहिती? कदाचित भाईबरोबर ह्याची दोस्ती असल्यामुळे कदाचित त्याला माहीत असावे. मनातून खट्टू होते. तिने हुंकार भरला आणि त्याने गाडी बाहेर काढली. ती एक महागडी बाईक होती, त्यामुळे त्याच्यावर बसणे तिला जरा कठीण वाटत होते. आधाराला तिने एक हात त्याच्या खांद्यावर ठेवला होता, पण तेवढ्यामुळे पण येणारा फील हवाहवासा वाटणारा होता. काही वेळापूर्वी आपल्यावर काय प्रसंग ओढावला होता हे विसरून ती सहज झाली होती. अधेमध्ये येणाऱ्या ट्रॅफिक गाड्यांमध्ये त्याला ब्रेक मारावा लागे आणि त्यामुळे ती पुढे ओढली जात होती. आणि त्यावेळी त्याला होणारा स्पर्श मनाला सुखावून जात होता. 15 मिनिटात ते हिंदू कॉलनीत पोहोचले. कोणती बिल्डिंग? त्याने विचारले. ती पुढे सगळ्यात शेवटची, ती सांगायला पुढे झुकली आणि तो ऐकायला मागे झाला.
त्याच वेळी तिच्या उरोजाचा स्पर्श त्याच्या पाठीला झाला. दोघेही गडबडले आणि पुन्हा सावरले. तिच्या बिल्डिंगच्या खाली त्याने गाडी उभी केली. आता ह्यापुढे लक्षात ठेव, एकटी येत जाऊ नकोस आणि रस्त्यावरील मवाली लोकांच्या नादाला लागायचं नाही. तू एवढा चांगला फाईट करू शकतोस तर मग असा बावळटासारखा का राहतोस? बराच वेळ आपल्या मनात असलेला प्रश्न तिच्या ओठावर आला. मग काय करू? तुझ्यासारखा मारामाऱ्या करत फिरू? मला ते पटत नाही. अगदी गरज नसेल तोपर्यंत आपण आपली शक्ती वाया घालवायची नाही आणि त्याने सिद्ध काहीच होत नाही. उलटे ताप वाढतात. या मतांचा मी आहे. कळले? आता निघू, त्याने तिला समजावले आणि तेवढ्यात वरून महेश खाली आला. अरे तू आहेस होय. मी तेच बघायला खाली आलो की कोण सोडायला आला आहे. हो, उशीर झाला होता म्हणून म्हटले घरी सोडतो. आता मी पण निघतच होतो. अरे असे कसे? आलाच आहेस तर चहा वगैरे घेऊन जा. नको, खूप उशीर झालाय. नंतर केव्हा तरी येईन ना, शशांक म्हणाला आणि माधवीच्या चेहऱ्यावर उमललेले तेच लोप पावले. बरं, येऊ आता. दोघांनी माना डोलवल्या तशी बाईक वळून शशांक निघून गेला. दुसऱ्या दिवशी माधवी चांगल्या मूडमध्ये कॉलेजला आली. ते बघून वर्षाला पण आनंद झाला. बऱ्याच दिवसानंतर तिच्या चेहऱ्यावर हसू उमलले होते. आज मॅडम खूप चांगल्या मूडमध्ये आहात. काही खास? वर्षाने तिच्यावर डोळे रोखत विचारले. त्यावर माधवीने डोळे वटारून तिला गप्प केले. त्या दिवसानंतर हळूहळू माधवी पूर्वीसारखी हसू खेळू लागली. पण भांडणे वगैरे तिने सोडूनच दिली होती, कारण शशांकला ते पसंत पडणारे नव्हते. एकदा सगळ्यांनी मिळून पिक्चरला जायचा प्रोग्राम बनवला. सगळ्यांच्या जोड्या तयार होत्या, फक्त माधवीबरोबर कोण नव्हते. त्यामुळे तिने जाणे कॅन्सल केले. तिला पण मनातून खूप होते, पण सोबत कोणी नसल्याने तिचा पण नाईलाज होता. 4 बाईकवर 8 जण तयार होते आणि ती एकटी होती. तिच्या मनाची अवस्था वर्षाला कळली होती, पण काही इलाज नव्हता. दुपारी त्यांचा सगळा ग्रुप जायला तयार होता. पार्किंगमध्ये सगळे जमले. सगळ्यांना निरोप द्यायला माधवी पण आली. खरं तर तिची इच्छा नव्हती, पण वर्षाच तिला जबरदस्ती घेऊन आली. सगळ्या मुली आपापल्या मित्राबरोबर बाईकवर बसल्या आणि त्याचवेळी शशांक एकदम हायफाय बाईक घेऊन पार्किंगमध्ये आला. आज पहिल्यांदाच त्याने माधवीला बघून स्माईल दिली. काय, कुठे जायचा प्रोग्राम आहे? सगळ्यांकडे बघत त्याने प्रश्न विचारला. अरे आम्ही पिक्चर बघायला जातोय, वर्षा म्हणाली. अरे वा, तुमचे आर्ट्सवाल्यांचे बरे असते. जेव्हा मनाला येईल तेव्हा लेक्चर बंक करता येतो. तो हसत म्हणाला. लेक्चर बंक वगैरे काही नाही. आज मॅडम नाही येणार म्हणून मग आम्ही प्रोग्राम बनवला. वर्षा आणि इतर मुली त्याच्यावर घसरल्या. हा, तो आढळवाण्याने त्यांची फिरकी घेतोय हे त्यांना कळले होते. बरं बाबा, चला चालू दे तुमचं. मला जरा काम आहे, येतो मी. अरे शशांक, ऐक ना, वर्षा त्याच्याजवळ जात म्हणाली. काही वेळ दोघे बोलत होते. शशांकने एक नजर माधवीकडे टाकली. तिचे लक्ष त्याच्याकडे नव्हते. ती आपल्याच विचारात होती. ओके गाईज, आज शशांक पण येतोय आपल्याबरोबर. चला. शेवटी वर्षाने जाहीर केले आणि माधवीने अविश्वसनीय नजरेने त्याच्याकडे पाहिले. त्यावर त्याने हलकेच मान डोलावली. ती कमालीची खुश झाली. पिक्चरला जायचे म्हणून नव्हे, तर 3-4 तास त्याच्याबरोबर घालवता येणार होते. पटापट सगळे गाड्यांवर बसले. सगळ्यात शेवटी माधवी लाजत त्याच्या बाईकवर बसली. निघायचे का मॅडम? त्याने थट्टेने विचारले. त्यावर तिने एक चापट त्याच्या खांद्यावर मारली. सगळ्यात शेवटी आपली बाईक काढत तो त्या सगळ्यांच्या मागे निघाला. प्रत्येकजण आपापल्या मित्रमैत्रिणींच्या सोबत बसले होते. साहजिकच शशांक आणि माधवी दोघे एकमेकांशेजारी बसले होते. आज माधवीला अगदी तो तिचा बॉयफ्रेंड असल्याचा फील येत होता. पिक्चर सुटल्यावर सगळे मस्त फिरत फिरत समुद्रकिनारी गेले. तिथे बसून त्यांच्यात गप्पा चालू होत्या. शशांक सगळ्यांशी मस्त गप्पा मारत होता. तो त्यांच्या ग्रुपमधून चांगलाच मिसळला होता. माधवीबरोबर पण अधेमध्ये तो बोलत होता. आता पुन्हा माधवीच्या मनात आशा पल्लवित झाली सगळ्यांसाठी काही खायला आणायला. म्हणून शशांक निघाला आणि त्याला मदत म्हणून माधवी पण उठली. दोघे सगळ्यांना खायला घेऊन आले. आता माधवी त्याच्याबरोबर बरीच सहज झाली. मागचा कडवटपणा आता दोघात पण दिसत नव्हता. संध्याकाळी तिला घरी सोडायला म्हणून तो निघाला. शशांक, आपण कॉफी घेऊया का? ठीक आहे. त्याने एका चांगल्या कॉफी शॉपजवळ बाईक बाजूला घेतली. दोघांचे कॉफी कप आले. कपमध्ये छान बदामाची नक्षी केली होती. शशांक, तुला एक विचारू? विचार ना. तुझी कोणी गर्लफ्रेंड आहे का? नाही. अचानक तुझ्या डोक्यात असे काय आवे? असेच, मला वाटते कदाचित त्यामुळे तू मला नकार दिलास की काय? असे काही असते तर ठीक होते. मी समजू शकते. लॉयल्टीपणा काही गोष्टी आहे ना. हे बघ माधवी, आज तुला सगळे सांगतो. मला ह्या प्रेमाबिमात अजिबात इंटरेस्ट नाही आणि माझ्या घरी ते चालण्यासारखे पण नाही. तू एक चांगली मुलगी आहेस. त्यातच महेश आणि माझी खास मैत्री आहे. तुझ्या बाबतीत तो किती पॉझिटिव्ह आहे हे तुला माहीत आहे. त्याला हे कळले तर तो माझ्याबद्दल काय विचार करेल? त्याच्या नजरेतून मी उतरून जाईन. आलं ना तुझ्या लक्षात? म्हणून तू माझा नाद सोड आणि आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. ठीक आहे. शशांक तिला समजावून सांगत होता आणि ती मान खाली घालून ऐकत होती. त्यानंतर कोणी फारसे बोललेले नाही. तिला घरी सोडून तो निघून गेला आणि दुसऱ्या दिवसापासून माधवीने कॉलेजला येणे बंद केले. वर्षाने फोन केला पण तिने
थातूरमातूर कारण देऊन तिला वाटेला लावले. एखाद्या 2 दिवसात ती येईल असे वाटून वर्षाने फार लक्ष दिले नाही. अवखळ माधवीने 2-4 दिवसात कॉलेजला येईल अशी जी आशा वर्षा आणि तिच्या मैत्रिणींना होती, त्या उलट आठवडा झाला तरी माधवी कॉलेजला आली नाही. शेवटी काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी ती एके दिवशी माधवीच्या घरी गेली. तिला बघून माधवीची आई काहीशी सुखावली, कारण तिने काय झाले आहे ते घरी कोणालाच सांगितले नव्हते. पण आता वर्षा आली होती. वर्षा माधवीची खूप जवळची मैत्रीण होती. आता नक्की काय झाले ते कळणार होते. आईने तिला व्यवस्थित समजावून माधवीच्या रूममध्ये पाठवले. "काय गं, काय झाले? आठवडा झाला कॉलेजला का येत नाहीस?" माधवीने तिच्या रूममध्ये शिरत विचारले. तिच्या रूममध्ये नुसता पसारा पडला होता. आठवड्याभरापासून रूममध्ये आवराआवर केलेली दिसत नव्हती. "काही नाही गं, कॉलेजला यावे असे वाटतच नाही." "असे काय झाले? जाऊ दे. तू बोल, तू कशी आहेस?" "बरे झाले आलीस. ते पण मी खूप बोर झाली होती." "विषय बदलू नकोस. काय झाले ते मला सांग." "अगं काही झालेले नाही खरंच. तुला माझी शपथ आहे, आता सांग." माधवी काही तिचा पिछा सोडायला तयार नव्हती आणि आता तिने आपली शपथ घालून तिला बरोबर कोंडीत पकडले होते. "वर्षा, त्या दिवशी मी शशांकला पुन्हा विचारले, पण तो त्याच्या निर्णयावर ठाम आहे आणि आता कॉलेजला आल्यावर पुन्हा पुन्हा तो समोर येत राहिला तर मी स्वतःला नाही गं सावरू शकत. त्यामुळेच मला कॉलेजला यावेसे वाटत नाही." "अगं पण तू चांगली शिकावीस किंवा ग्रॅज्युएट व्हावीस अशी तुझ्या आईवडिलांची इच्छा आहे ना. मग अशा गोष्टीचा ताप घेऊन तू शिक्षण अर्धवट सोडणार का?" माधवी तिला समजायचा प्रयत्न करत होती. "तुला तर माहीत आहे की माझा अभ्यास काय. जेमतेम पास होऊन मी असे काय दिवे लावणार होय. त्यापेक्षा नकोस." माधवी तिचे म्हणणे खोडून काढत म्हणाली. "ठीक आहे, आता तू ठरवले आहेस तर मग मी काय बोलणार. चल मग मी येते." वर्षा उठत म्हणाली. "अगं आत्ताच आलीस आणि लगेच काय निघालीस?" "नाही, जाते." असं म्हणून वर्षा तिथून बाहेर पडली. पण रस्त्यात ती त्याच गोष्टीचा विचार करत होती. हा शशांक आला आणि सगळा गोंधळ झाला होता. त्याला पण काय माज होता माहीत नाही. ती इतके प्रेम करते असून पण त्याला तिचे प्रेम दिसत नव्हते. त्याला एकदा ह्याचा जाब विचारायचा असे मनात आले आणि असे मनात बोलत ती घरी निघाली. दुसऱ्या दिवशी शशांक तिला भेटला. तो पण एकटाच. "मग काय? शशांक काल माधवीकडे गेली होती." "हो का? काय झाले? बरी आहे ना ती?" "नाही, आठवडाभर आली नाही कॉलेजला म्हणून विचारतोय." "आता ती कॉलेजला येणार नाही कधीही." "का? असे काय झाले?" "तुला चांगले माहीत आहे काय झाले ते. ती तुझ्यावर जीवापाड प्रेम करते आहे, पण ते तुला दिसत नाही. पण तू तिला सारखे नाही म्हणून तिला आणखीन दुःख देतोस. तुला आवडत नाही म्हणून ती स्वतःला बदलायला लागली. भांडणे वगैरे तिने सोडून दिलीत. ह्याआधी अशी तिला कोणासाठी बदलताना मी तरी पाहिले नाही. अगदी महेशभाईसाठी पण नाही." वर्षा क्षणभर बोलायचे थांबली. ती धड जेवत नाही की घरात कोणाशी बोलत नाही. तिची आई मला सांगत होती, दिवस दिवस आपल्या रूममध्येच बसून असते. आशेने ती वेडी होईल. मी तिला खूप जवळून ओळखते. आयुष्यात पहिल्यांदा तिला कोणी आवडले होते, पण त्यात पण तिचा अपेक्षाभंग झाला. ती यातून सावरणे कठीण आहे." वर्षा म्हणाली आणि त्याची उत्तराची अपेक्षा करत होती. पण शशांक निर्विकारपणे बसून विचार करत होता. म्हणून ती तिथून क्लासमध्ये निघून आली. शशांक शांतपणे परिस्थितीचा विचार करत होता. त्याचे आणि महेशची मैत्रीपूर्ण संबंधात आता तिच्यामुळे खूपच वादळ उठणार होते. ह्यावर एकच उपाय त्याला दिसत होता. उलटसुलट विचार करून शेवटी तो त्याच निर्णयावर आला होता. संध्याकाळी त्याने सरळ बाईक तिच्या घराकडे वळवली. दरवाजा वाजवल्यावर तिच्या आईने दरवाजा उघडला. "नमस्कार आई, मी शशांक. महेश आणि माधवीचा मित्र आहे." "अरे तू शशांक आहेस का?" आई पटकन म्हणाली. तसा तो चमकला. "अरे त्या दिवशी त्या गुंडांच्या तावडीतून माधवीला सोडवलंस ना?" महेश मला सांगत होता. "अच्छा ते होय. नेमका मी पण उशिरा निघालो होतो आणि रस्त्यात मला तो सगळा प्रकार दिसला म्हणून." "या ते." आईने त्याला आत घेतले. "माधवी कॉलेजला येत नाही म्हणून मी पाहायला आलो होतो." "अरे काही कळतच नाही, कोणाशी काही बोलत नाही. काय झाले ते सांगतही नाही. आठवडा झाला आपल्या रूममध्येच बसून आहे. जरुरीपुरती बाहेर येते. धड जेवतही नाही. कॉलेजला जात नाही. मला तर बाई या मुलीचे काही कळत नाही. मी बघतो कुठे आहे ती. तिच्या रूममध्ये आहे. तू बस तिच्या रूममध्ये, मी तुला चहा आणते." आईने शशांकला तिची रूम दाखवली. त्याने दरवाजा ढकलला, पण आतून बंद होता. म्हणून त्याने दरवाजा वाजवला. काही वेळाने दरवाजा उघडला आणि त्याला समोर बघून माधवी चमकली. एक चमक तिच्या डोळ्यात चमकली आणि सावकाश कमी कमी होत नाहीशी झाली. "काय झाले? काय अवस्था करून ठेवली आहे स्वतःची?" तिच्या मागे तिच्या रूममध्ये शिरत त्याने विचारले. ती त्याच्यावर काही म्हणाली नाही, पण तिचे डोळे पाणावले होते. हे त्याच्या लक्षात आले. "तू कशाला आलास?" "सहज आलो. म्हटले बघू तरी काय झाले. तू ऐकणार नाहीस तर." "आता काय झाले?" "तुला त्या दिवशी इतके समजावले पण सगळे पालत्या घड्यावर पाणी. आता माझ्याकडे पण काही पर्याय राहिलेला नाही." "म्हणजे?" "मी कॉलेज सोडतोय. उद्या त्याबद्दल सगळ्या प्रक्रिया पूर्ण करील. माझ्या गावाकडे मला ॲडमिशन मिळून जाईल. पण आता इथे राहणे मला शक्य नाही." तो क्षणभर थांबला. "ह्या कॉलेजमध्ये शिकायची खूप इच्छा होती म्हणून इथे ॲडमिशन घेतले होते.
पण बहुतेक माझ्या नशिबात इथे शिकणे नाहीच असे दिसते. त्याच्या त्या निर्णयावर ती चमकली. पण तू का कॉलेज सोडतो आहेस? कारण तुला माहीत आहे. असो, आता मी माझा निर्णय बदलणार नाही. मी एवढंच सांगायला आलो की आता तुला कॉलेजला यायला काही हरकत नाही आणि 2-4 दिवसात मी एक सेंड ऑफ पार्टी देणार आहे आणि त्यावेळी तुला यायचे आहे. तेवढ्यात आई चहा घेऊन आली. त्याला चहा देऊन ती तिथे शशांकबरोबर गप्पा मारत बसली. शशांक, तू हिच्याबरोबर आहेस का? नाही आई, मी 1 वर्ष ज्युनियर आहे. अच्छा, मला वाटले की तू हिच्याबरोबरच आहेस की काय? आणि महेशला कसा ओळखतोस? तो सायन्सला आणि मी सिनियर आहे. काही प्रॉब्लेम असेल तर काही नोट्स वगैरेसाठी त्याला भेटायचो आणि त्याची माझी ओळख झाली. चांगला अभ्यास करा रे. पुढे त्यातच तुम्हाला फायदा होईल. मी आता कॉलेज सोडतोय, माझं गावी जातोय. तिथेच ॲडमिशन घेईल. का रे? आई चमकली. इथे काही प्रॉब्लेम आहे का? नाही, प्रॉब्लेम नाही. पण घरचे एवढ्या लांब पाठवायला आधीपासूनच तयार नव्हते. पण मीच हट्टाने इथे आलो आणि आता त्याचा पश्चाताप होतोय मला. माधवीकडे एक नजर टाकत तो सावकाश म्हणाला, म्हणजे? आता मला त्यांची खूप आठवण येते. त्यामुळे मी परत जातोय. आधी कधी त्यांच्यापासून लांब राहिलो नाही. म्हणून. अगं बाई, गॅसवर दूध ठेवले आहे. आईला अचानक आठवले आणि ती घाईघाईने उठली. मला माहीत आहे तू घरची आठवण येते म्हणून जात नाहीस. माधवी त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली, बरोबर आहे. वर्षा काल मला म्हणाली, आता तू ऐकणार नाहीस मग माझ्यापुढे दुसरा काही मार्गच राहिला नाही. नको ना रे जाऊ. तू गेलास तर मला शेवटपर्यंत गिल्टी फील होत राहील. आता ती वेळ निघून गेली आणि इथे राहिलो तर परत परत हीच वेळ येत राहील. त्यापेक्षा नकोच. आता माझा निर्णय झालाय. उद्या मी वडिलांना फोन करून सांगतो. ते तिकडे ॲडमिशनचं बघतील. त्यांचे वजन बघता ते काही फार अवघड नाही. प्लीज शशांक, असे नको करू. तिने पटकन त्याचा हात पकडला. तू आता बोलशील तशीच मी वागेन. ह्यापुढे मी कधीही तुला पुन्हा त्रास देणार नाही. उद्यापासून कॉलेजला पण येते. पण तू जाऊ नकोस. माझे काय आहे, आर्ट साईड आहे. पण तू स्वतःचे नुकसान करून घेऊ नकोस. शशांक शांतपणे तिच्याकडे पाहत होता. उद्यापासून रोज कॉलेजला येशील? हो, नीट शहाण्यासारखी वागशील? तुझी शपथ, ती सिरियसली म्हणाली. म्हणजे परत मलाच पणाला लावलेस? तो हसत म्हणाला. त्यावर ती चिडली. तू असंच मला माझ्या बोलण्यात पकडू नकोस. जा, मला तुझ्याशी बोलायचे नाही. बरं, सॉरी. उद्या तयार राहा. मी तुला कॉलेजला न्यायला येतोय. काय? हो. आता तू एवढे सगळे करणार आहेस तर मी तुझ्यासाठी एवढे नक्की करू शकतो. तो ओठाच्या वडेवर हसत म्हणाला आणि ती पण लाजली. चल आता मी निघतो. तिने मान हलवून त्याला संमती दिली आणि आईचा निरोप घेऊन तो परत निघाला. आज माधवी जाम खुश झाली. त्याने कॉलेज सोडण्याचं रद्द केलं आणि तो तिला उद्या न्यायला येणार आहे या गोष्टीचा आनंद तिच्या सगळ्या हालचालीत दिसत होता. पुढील भाग लवकरच. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.